नमस्कार, मी सुदेशना. आपण पाहतात ब्रेकिंग न्यूजचं बातमीपत्र. आता बातमीपत्र विस्ताराने. महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकजुटीने कामाला सुरुवात करावी असे निर्देश काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी दिले आहेत. महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकजुटीने कामाला सुरुवात करावी असे निर्देश काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी दिले आहे. तेलंगणा दौऱ्याहून दिल्लीकडे परतताना शुक्रवारी सायंकाळी त्यांनी नांदेड विमानतळावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण यांच्याशी चर्चा केली. राज्यातील आगामी निवडणुका व त्या अनुषंगाने पक्षाची रणनीती त्यांनी जाणून घेतली. खासदार अशोकराव चव्हाण यांनी त्यांना आगामी निवडणुकीसाठी प्रदेश काँग्रेसकडून सुरू असलेल्या पूर्वतयारीची माहिती दिली. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस दिग्विजय सिंह, काँग्रेस नेते राज बब्बर आदी नेते उपस्थित होते. त्यानंतर प्रदेशाध्यक्षांनी त्यांची नांदेड जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व लोकप्रतिनिधी आमदार वसंत चव्हाण, जिल्हाध्यक्ष BR कदम, महापौर शैलजा स्वामी, जिल्हा परिषद अध्यक्षा मंगलाताई गुंडले, माजी आमदार हनुमंत पाटील बेटमोगरेकर व ओमप्रकाश पोकरना, माजी सभापती किशोर स्वामी, उपमहापौर शफी अहमद कुरेशी, माजी महापौर अब्दुल सत्तार व बलवंत सिंह गाडीवाले, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष शमीम अब्दुल्ला, मनपा सभागृह नेते वीरेंद्र सिंह गाडीवाले, मनपा सभापती विनय गिरडे, भाऊराव उद्योग समूहाचे अध्यक्ष गणपत तिडके, नांदेड लोकसभा युवक काँग्रेस अध्यक्ष पप्पू पाटील कोंडेकर, युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस केदार पाटील साळुंके, उपाध्यक्ष प्रवीण पोकरना, केशवराव इंगोले, आनंदराव गुंडले, नारायण श्रीमनराव यांच्याशी ओळख करून दिली. आणि याचबरोबर ब्रेकिंग न्यूजचे हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.